मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप मोफत मिळणार आहे। फक्त 5 ते 10% रक्कम भरून तुम्हाला तुमच्या कास्ट वाईज तुमच्या जातीनुसार तुम्हाला भेटणार आहे। कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे, काय काय गोष्टींची लक्षात ठेवायच्या आहेत आणि किती तुम्हाला HP पर्यंत पंप भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब 100% करा। माझं नाव आहे निखिल, आपण बघत आहात टेक्निक मराठी। मित्रांनो, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरून तुम्हाला मी डिटेल दाखवतो की कशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला पंप हा कधीपर्यंत भेटेल। तर चला जाऊया आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती। तर मित्रांनो, वेबसाईट आहे mahadiscom.in, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्याच्यावरून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। इथे बघू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना आहे। याच्यामध्ये आपल्याला योजनेची माहितीवरती मी क्लिक करून दाखवतो काय काय माहिती आहे। बघू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आहे। योजनेची ठळक वैशिष्ट्ये बघू शकता, शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना। त्याच्यानंतर सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच। याच्यामध्ये तुम्हाला सौर पॅनल पण भेटणार आहे आणि पंप पण भेटणार आहे। अनुसूचित जाती म्हणजे SC ST OBC मध्ये जर तुमची कास्ट असेल तर शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5%, म्हणजे 5% तुम्हाला भरून हा पंप भेटणार आहे। त्याच्यानंतर उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान आहे, म्हणजे 90 ते 95% अनुदान आहे तुमच्या कास्टनुसार। त्याच्यानंतर जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पर्यंत पंप मिळेल, म्हणजे तुमची जमीन किती आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला पंप हा मिळणार आहे। 5 वर्षाची दुरुस्तीची हमी आहे इन्शुरन्ससह। वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही, सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा तुम्हाला होणार आहे। त्याच्यानंतर लाभार्थी निवडीचे निकष आहेत, काय काय याच्यामध्ये नियम आहेत बघू शकता। 2.5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 HP क्षमतेचा सौर पंप, 2.5 ते 5 एकरापर्यंत शेतकरी असेल तर 5 HP तुम्हाला पंप भेटणार आहे। 5 एकरावरील शेतजमीनधारकास 7.5 HP तुम्हाला सौर कृषी पंप दे राहील। तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षेत्राच्या सौर पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील, ठीक आहे। त्याच्यानंतर वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारकास शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील। तुम्ही जर तुमचे सामूहिक विहीर आहे किंवा तुमच्या बाजूने पाट गेला आहे किंवा नदी गेले तरी पण तुम्ही अर्ज हा करू शकता। ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे यांची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल। जर शेजारी तुम्ही काय असं दिलं असेल की माझ्याकडे शेजारी पाट गेला किंवा नदी गेले तर त्याची चौकशी केली जाणार आहे। तथापि जलसंधारणाच्या कामासाठी पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही। अटल सौर पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना। या योजनांचे लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या योजनेच्या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील, ठीक आहे। आता ही आहेत नियम। आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तर इथं बघू शकता लाभार्थी सुविधा ऑप्शन आहे, ठीक आहे। अर्ज करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण नियम बघितले, आता अर्ज आपल्याला करायचा आहे। इथं बघू शकता पारेषण विरहित सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज नमुना A1, ठीक आहे। हा नमुना A1 आहे। जर तुमचा पैसे भरून अजून प्रकल्प पेंडिंग आहे, सौर पंप बसवलेला नाही, तर त्यासाठी इथं क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला इथं तुमचा जो कोटेशन आहे तो टाकला की तुमचं इथं डिटेल येईल, तुम्ही पुन्हा एकदा चौकशी करू शकता, ठीक आहे। इथं आपल्याला क्लिक करायचं नाही, ठीक आहे। थोडंसं खाली घ्यायचं आहे। अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील आहे, इथं आपल्याला आपला नवीन पंप योजनेसाठी अर्ज हा करायचा आहे। बघू शकता आधार कार्ड क्रमांक आहे, इथं आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। आधार कार्ड क्रमांक टाकल्यावर ओके करायचा आहे। इथं आपल्याला ऑप्शन अवेलेबल होतील। बघू शकता योजनेचं नाव आहे मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, हा योजनेचं नाव आहे, इथं चेंज काय होत नाही। त्याच्यानंतर जिल्हा आपल्याला निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गावाचे नाव निवडायचं आहे। त्यानंतर मुख्य सर्वेक्षण क्रमांक, मुख्य गट क्रमांक तुमच्या 7/12 असते ते टाकायचं आहे। त्यानंतर उपसर्वेक्षण क्रमांक, उपगट क्रमांक तिथं स्लॅश वगैरे देऊन काय असेल तर ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर शेतीचा प्रकार, ठीक आहे, शेतीचा प्रकार निवडायचा आहे, स्वतःचे आहे किंवा तुमची सामायिक शेती आहे ते निवडायचं आहे। सामायिक असेल तर पुढे आपल्याला डॉक्युमेंट जोडायचं आहे, ते तुम्हाला मी सांगतो। त्याच्यानंतर जमीन मालकाचे नाव इथं तुमचं ऑटोमॅटिक येईल, तुमचं गट क्रमांक आणि उपगट क्रमांक टाकल्यानंतर जमीन एकूण क्षेत्रफळ ऑटोमॅटिक येईल, इथं बघू शकता क्लिक होत नाही। त्याच्यानंतर अर्जदाराचे नाव टाकायचं आपल्याला याच्यामध्ये अर्जदाराच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव, अर्जदारांचं आडनाव, ठीक आहे, या गोष्टी टाकायच्या आहेत। त्याच्यानंतर लिंक सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर जात वर्गवारी तुमचं SC ST OBC मध्ये असाल तर 5% आणि जनरलमध्ये असाल तर 10%, ठीक आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा इथं। आता मोबाईल नंबर हा तुमच्या शेतकऱ्याचा असावा
जर तुम्ही फॉर्म दुसरा कोण भरत असेल तर स्वतःचं टाकू नका, शेतकऱ्याचा टाका, त्याच्या मोबाईलवरती डिटेल आलेली बरी असते. आता या डिटेल टाकल्यानंतर आपल्याला यायचं आहे खाली आल्यानंतर बघू शकता अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण. आता जो अर्ज करत आहे शेतकरी त्याचं घर क्रमांक टाकायचा आहे, रस्ता कोण नाही टाकली चालेल, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गावाचे नाव, पिनकोड, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा पुढचा ऑप्शन आहे 2. हे पॅन कार्ड वगैरे टाकलं नाही तरी चालेल. ठीक आहे, मी ह्या गोष्टी टाकून घेतो. ठीक आहे, त्यानंतर खाली घ्यायचं आहे. इथं बघू शकता जलस्रोत आणि सिंचनाची माहिती. याच्यामध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये जी काही पाण्याची आत्ताची सध्याची स्थिती आहे ते टाकायचे आहे. बघू शकता जलस्रोत प्रकार. याच्यामध्ये आपल्याला तुमच्याकडे बोर असेल तर बोर सिलेक्ट करा, विहीर असेल तर विहीर सिलेक्ट करा. ठीक आहे, त्याच्यानंतर सिंचनाचा प्रकार तुमचं मायक्रो आहे, ओपन आहे का पाईपमध्ये आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. पाण्याची गुणवत्ता तुम्हाला निवडायची आहे, हार्ड आहे का सॉफ्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जलस्रोत खोली फुटामध्ये तुमची बोर असेल किंवा विहीर असेल किती फूट खोल आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर पावसाळी हंगामात जलस्रोत खोली आणि उन्हाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये ही नाही टाकली चालेल. विद्यमान शेततलाव आहे का तुमच्या शेतामध्ये, तुमच्या रानामध्ये शेततलाव असेल तर येस किंवा नोमध्ये तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर थोडंसं खाली घ्यायचं आहे. इथं बघू शकता कृषी तपशील. याच्यामध्ये पिकाचा प्रकार, मागील वर्षी पीक कोणत्या प्रकारचं होतं मागच्या वर्षी, पिकाची संख्या किती पिकं घेतली मागच्या वर्षी, त्याच्यानंतर पिकाचा शेवटचा प्रकार, शेवटचा वर्षावेळी, शेवटच्या वर्षी तो टाकायचा आहे. पिकाची संख्या शेवटचे ते शेवटचे वर्ष किती होती ते टाकायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही शेती करताय का ह्याच्यासाठी ही गोष्ट आहे. विद्यमान पंपाचा तपशील. तुमच्याकडे आत्ता विद्यमान पंप आहे का, म्हणजे तुम्ही आत्ता पंप कुठला वापरताय का, असेल तर हो करायचं आहे. हो केला तर तुम्हाला ह्या गोष्टी टाकायच्या आहेत. बघू शकता इथं तुम्ही काहीही सिलेक्ट करू शकता तुमचा जो पंप आहे त्या हिशोबाने. ठीक आहे, त्याच्यानंतर नसेल तर नो करा. ठीक आहे, मी नो करतो. खाली आल्यानंतर बघू शकता आवश्यक पंप तपशील आहे. आता तुम्हाला तुमच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार तुम्हाला पंप हा सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, DC पंप येणार आहे. त्याच्यानंतर सबमर्शिबल किंवा सरफेस तुम्हाला कसला पंप पाहिजे, ठीक आहे, तो सिलेक्ट करायचा आहे. आवश्यक पंपाची श्रेणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. पाण्यासाठी HP आवश्यक पंप क्षमता तुम्हाला किती HPचा पाहिजे. आता आपलं क्षेत्र कमी आहे त्याच्यामुळं 3 HP सिलेक्ट होते, 5 HP 7.5 HP सिलेक्ट होत नाही. क्षेत्र कमी आहे त्याच्यामुळे 3 HP सिलेक्ट होते. 2.5 एकराच्या खाली असेल तर 3 HP सिलेक्ट होते. त्याच्यानंतर आवश्यक पाणी उपसा हा काय ऑप्शन नाही टाकला तरी चालतोय. थोडंसं खाली यायचं आहे. इथं बघू शकता बँकेचा तपशील. आता जी बँकेचा तपशील आहे तो तुम्हाला त्याच बँकेत सगळे व्यवहार होणार आहे, तर तुम्हाला बँक ही तीच द्यायची आहे ज्याचे तुम्ही डॉक्युमेंट पुढे जोडणार आहात. ठीक आहे, बँकेची डिटेल मी टाकत आहे. त्याच्यानंतर खातेधारकाचं नाव टाकायचं आहे. IFSC कोड आपल्या बँकेच्या पासबुकवरती असतो, बँकेचं नाव ऑटोमॅटिक येईल, तर इथं आपण IFSC कोड टाकून घेऊया. बँकेचा तपशील शोधावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता ह्या सर्व गोष्टी आपोआप आलेल्या आहेत. शाखेचं शहर हे आपल्याला स्वतः टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ह्या काय घोषणापत्र आहेत ह्या 11 वाचून घ्या तुम्ही, मी वाचलेल्या आहेत, एवढ्या काही महत्त्वाच्या नाहीत, पण तर तुम्ही चुकीची काही टाकत असाल तर भेटणार नाही, एवढंच फक्त लिहिलं आहे याच्यामध्ये. तर इथं बघू शकता वरील माहिती मला समजली असून इथं टिक मार्क लावायचे. मी भरलेला फॉर्म तपासला आहे, इथं क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत. PDF फाईल अपलोड करा. जास्तीत जास्त 500 KB साईज असली तर चालेल, त्याच्या कमीच असावी, जास्तीत जास्त 500 असली तरी चालेल. आवश्यक कागदपत्र बघू शकता 7/12च्या तुम्हाला डिटेल पाहिजेत. 7/12वरती तुमचे विहीर असेल, कुंपनलिका असेल तर शेतातली नोंद असणे गरजेचं आहे. आणि एकापेक्षा जास्त नाव असेल तर भोगवटदाराचे ना हरकत दाखला तुम्हाला ₹200 स्टॅम्प पेपरवरती लागणार आहे. ठीक आहे, 7/12 आपण अपलोड करून घेऊया. त्याच्यानंतर आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर रद्द केलेली धनादेश पासबुक प्रत ही आपल्याला लागणार आहे. चेकचा फोटो किंवा पासबुकचा फोटो तुम्ही काढा आणि तो अपलोड करा. पासपोर्ट आकाराचा फोटो, शेतमालकाचा फोटो लावायचा आहे. ठीक आहे, सगळे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत. पुढं अपलोडचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता युअर फाईल हॅज बीन अपलोडेड. सर्व ह्याच्यावरती आपल्याला अपलोडला क्लिक करायचं आहे. आता अपलोड झालेलं आहे. ठीक आहे, अर्ज सादर करा खाली ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि रद्द करा. जर काय प्रॉब्लेम वाटत असेल तर आत्ता चेक करून घ्या काय डॉक्युमेंट आपण टाकले, नाव गाव वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का. अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकता पृष्ठ रिफ्रेश करू नका. आता आपल्याला इथं क्लिक करायचं आहे, तर तुम्हाला कुठलंही बटन दाबायचं नाही, रिफ्रेश करायचं नाही, ओकेवरती क्लिक करायचं आहे. आपण खरोखर अशी नोंद करू इच्छिता का, इथं पण आपल्याला ओके करायचं आहे आणि पुन्हा एकदा ओके करायचं आहे. ठीक आहे,
ओके केल्यानंतर बघू शकता पारेषण विरहित सौर कृषी पंपासाठी आपला A1 फॉर्म यशस्वीरित्या प्रविष्ट झाला आहे। कृपया भविष्यातील संदर्भ हेतूसाठी खाली दिलेला तुमचा लाभार्थी क्रमांक नोंद करा। ठीक आहे, SMS पण आपल्याला आलेला आहे। ठीक आहे, लाभार्थी क्रमांक आपला हा आहे, आपलं नाव आहे, आधार क्रमांक आहे, मोबाईल नंबर आहे आणि अर्जाचा दिनांक आहे। ठीक आहे, याची तुम्ही प्रिंट काढणार असाल तर प्रिंट पण काढू शकता आणि शेतकऱ्याला तुम्ही देऊ शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर हा आपला जो अर्ज क्रमांक आहे, लाभार्थी क्रमांक हा आपल्याला कॉपी करायचा आहे, मुखपृष्ठावर क्लिक करायचं आहे। आता तुम्ही अर्ज तर केला तर तो तुम्हाला अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती कशी बघायची याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा, जर तो आपण कॉपी केला आहे किंवा 4-5 दिवसानंतर प्रिंट मारलेली आहे ती घेऊन यायचं आहे, बघायचं आहे। इथं बघू शकता मेसेज आल्यानंतर शोधावरती क्लिक करायचं आहे। बघू शकता इथं आपल्याला अर्जाची स्थिती दिसत आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्या पेजवरती येऊया, देयकाची रक्कम भरणा करा याच्यावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला तुमचा ऑप्शन आला असेल पैसे भरण्याचा तर इथं पुन्हा एकदा अर्ज क्रमांक टाकून शोधावरती क्लिक करायचं आहे। इथे खाली डिटेल येईल आणि तुम्हाला इथं कळवलं जाईल। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीद्वारे मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर कमेंट करा, मी तुम्हाला 100% रिप्लाय देईन। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी टेक्निक मराठी चॅनलला 100% मित्रांनो सबस्क्राईब करून टाका। भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।